नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कार्यकारी सहाय्यसोबत BMC निरीक्षकची सुद्धा आपली आन्सर की आलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनी त्याचे मार्कसुद्धा वगैरे चेक केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कार्यकारी सहाय्यकचा कट ऑफ वगैरे आपण बघितला तेव्हा पण विद्यार्थी मित्र म्हटले सर कट ऑफ वगैरे खूप जास्त सांगितलं मी. विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ हे खूप जास्तच लागणार आहे. ज्याचा विचार आपण करतो की BMCचे कट ऑफ वगैरे एवढे कमी लागते, अंदाज यूट्यूब चॅनलवर खूप कमी कट ऑफ सांगतायत, तर मग तेवढे कट ऑफ वगैरे लागतील आणि मी कट ऑफ सांगितल्यानंतर म्हणतो तुम्ही खूप जास्त कट ऑफ सांगताय. विद्यार्थी मित्रांनो, कडू आहे पण सत्य आहे, BMCचे कट ऑफ हायच जाणार आहेत थोडे. विद्यार्थी मित्रांनो, आता BMCचा निरीक्षकाचा कट ऑफ बघायचा आपल्याला, तर याच्यात बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आपल्याला. म्हणजे BMCचा आता पेपर वगैरे कसा होता, त्याची पेपरची काठिण्य पातळी कुठपर्यंत होती, या सगळ्या गोष्टीचा नॉर्मलायझेशनचा वगैरे इफेक्ट कसा होणार, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला कट ऑफ ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षकचं जर बघितलं आपण तर निरीक्षकची जवळपास किती 178 जागांसाठी ॲड आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो बघितले तर 25,000 प्लस फॉर्म आले होते. त्यातले आपण जर पकडले समजा 23,000 प्लस विद्यार्थ्यांनी पेपर दिले. विद्यार्थी मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यकचा आणि निरीक्षकचा यात विद्यार्थी मित्रांनो बराच डिफरंट आहे. कारण तिकडं क्वेश्चनची लेवल आणि इकडं क्वेश्चनची लेवल याच्यात खूप सारा डिफरन्स आहे. आपण बघूच आता. तर विद्यार्थी मित्रांनो, इकडं आपण बघितलं इकडं काय काय समजा आपलं कोणते कोणते विषय होते. एक पहिली गोष्ट मराठी, दुसरा आपला इंग्लिश, नंतर होतं आपलं GK, परत मॅथ आणि रिजनिंग आपलं पकडावं लागेल आणि आपला दुसरा कायदा. विद्यार्थी मित्रांनो, असे विषय होते आपल्याला. मराठीसुद्धा आपल्याला 10 क्वेश्चन होते, इंग्लिश 10 आणि GKचे आपले होते 15, मॅथ रिजनिंगचे 15 आणि आपल्याला कायद्याचे होते 50 क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, जर मार्क बघितले आता ज्या विद्यार्थी मित्रांना आपल्याला मार्क पडले तिथं विद्यार्थी मित्रांनो ॲव्हरेज इथे आपल्या विद्यार्थी मित्रांना मार्क आहे जवळपास 7 ते 8 समजा असं पकडून चालू 7 ते 8 मार्क आहेत. जिथं ज्यांचा अभ्यास आहे त्यांना इथे आउट ऑफसुद्धा आलेले आहेत 9 ते 10 असे सुद्धा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना विद्यार्थी मित्रांनो मार्क आलेले आहेत. कारण की आपण तिकडं जर बघितलं कार्यकारी सहाय्यकडे तर तिकडं आपल्याला बघितलं तर तिकडं आपल्याला क्वेश्चन वेगळ्या टाईपचे होते. म्हणजे तिकडं जर बघितलं आपण तर आपल्याला साहित्य, पुस्तके, लेखक त्यावर क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, इकडे आपल्याला आपलं वर्णमाला वगैरे याच्यावर क्वेश्चन होते. आणि इंग्लिशचं जर बघितलं इथेसुद्धा सेम जवळपास आहे ज्यांचा अभ्यास तिथे 6 ते 7, काही ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना 7+ आले. कारण की इकडं होक्या वगैरे आर्टिकल वगैरे यावर क्वेश्चन गेले. आणि GKचे थोडं आपल्याला तिकडं बघितलं आपण तिकडं क्लर्कमध्ये काय विचारलं होतं आपल्याला, तर जवळपास टोटल क्वेश्चन हे आपल्याला करंटचे विचारले. म्हणजे जवळपास 16-17 क्वेश्चनसुद्धा करंटचे विचारले आपल्याला. त्याच्यामुळे तिकडं करंट टफच गेला आहे ते आपल्याला. कारण की 22-23चं सुद्धा करंट विचारलं होतं. पण इकडं प्रॉपर GKवर प्रश्न विचारले विद्यार्थी मित्रांनो. आपण बघितलं इकडे प्रॉपर GKवर, त्यामुळे इकडे 10+ मार्क घ्यावंच लागणार होते आपल्याला. आणि इकडं मॅथ रिजनिंग इथे बऱ्याच ज्यांचा चांगला आहे त्यांचा स्कोअर चांगला आहे. आणि ॲव्हरेज जर आपण पकडलं तर 12+ आपला मार्क, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये राहायचं म्हटलं तर 12+ घ्यावंच लागत होते. आणि कायद्याचं आपण बघितलं मुलांनी जसा पेपर देऊन आले तसे त्यांच्या काहीचा कॉन्फिडन्स खूप हाय लेवल होता की मला 45+ येणार, कन्फर्म एवढं येणार. पण विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज जर बघितलं मुलं तर 40 ते 42 दरम्यान थांबलेले आहेत. ज्यांचा स्कोअर जे म्हणत होते 45+ येईल त्यांचा 40-42पर्यंत थांबलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा विचार करूनच आपल्याला मार्क ठरवणार आहे. कारण की असं नाही की खूप जास्त मार्क आलेले आणि असं नाही खूप कमी मार्क आलेले. विद्यार्थी मित्रांनो, हेच आपल्याला सध्या कडू वाटतील मार्क, पण हेच आहे फायनल, हेच मार्क असणार आहेत. असं नाही की आपल्याला मग 40 मार्क आले, 45 मार्क आले, 50 मार्क आले तर आपलं होऊन जाईल, अजिबात होणार नाही. आणि इथं राहिला प्रॉब्लेम समजा नॉर्मलायझेशनचा. विद्यार्थी मित्रांनो, तिकडं क्लर्कमध्ये आपण बघितलं 2 डिसेंबरमध्ये चालू झाली तर 12 डिसेंबरमध्ये चालली. पण इथं कसं झालं आहे, एकाच दिवशी 3 शिफ्टमध्ये पेपर झाला आहे. म्हणजे एकाच दिवसात 3च्यामध्ये पेपर झाला आहे. त्याच्यामुळे इथं नॉर्मलायझेशनचा इफेक्ट पडणार आहे का, तर अजिबात नाही. इथं जास्तीत जास्त पडला तुम्हाला तर 5 ते 6, हार्डली 2, 3, 4, 5, 6 मार्कापर्यंत आपल्याला इफेक्ट पाहायला भेटू शकतो. इथं जास्त इफेक्ट पाहायला भेटणार नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण की इथली ही जी एक्झाम आहे ही एकाच दिवशी झालेली आहे. त्याच्यामुळे इथं जास्त काही इफेक्ट बघायला भेटणार नाही. आणि आपण इथं क्वेश्चन लेवलची डिफिकल्टी बघितली, इथं क्वेश्चन लेवल टफ होते पण इथं मार्कसुद्धा म्हणजे विद्यार्थी मित्रांनी बऱ्यापैकी घेतलेले. आणि इथं जर आपण बाकीचा विचार केला तर GK वगैरे इकडे टफ नव्हतं, तिकडं रिजनिंग होतं, इकडं मॅथ्स होतं. पण तरी बी मॅथमध्ये मार्क मुलांना बरेच मार्क आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक जर कास्ट वाईज कट ऑफ ठरवायचं म्हणलं तर हे मी अंदाज सांगतो आहे, सगळ्या जणांना हा कट ऑफ पटणार नाही. ज्यांना पटला नाही त्यांनीच म्हणजे नाही मानलं तरी चालतं आहे, पण कट ऑफ ह्या लेवलचाच असणार विद्यार्थी मित्रांनो. कारण कट ऑफ तुम्हाला आवडेल असा कट ऑफ सांगायला म्हणजे, आणि तुम्ही त्या गोष्टी लाईक करता, ज्या कट ऑफ तुम्हाला आवडलं त्या गोष्टी लाईक करता. विद्यार्थी मित्रांनो, असं नाही.
सत्यतेपासून दूर जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. ओपनचा कट ऑफ हा 180 प्लसच जाऊ शकतो, हे माझं एक मत आहे. कारण की माझ्या मित्रांना म्हणजे जवळपास आता बघितलं आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मार्क पाठवले आहेत. बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांना आहेत मार्क आहेत, 85 प्लस मार्क आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि जागाही खूप जास्त अशा का नाहीत, जागा खूप कमी आहेत, 178 जागा आहेत. आणि कास्ट वाईज जर विचार केला 6-7 जागा, जर कास्टमधून जरी म्हटलं 6-7. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ तुम्हाला पटेल ना पटेल, पण कट ऑफ हा 180 प्लसच जाणार आहे ओपनचा. आणि ओबीसीचा कट ऑफ जर पकडला तो ओबीसीवाल्याने 176 प्लस मार्क हे करायचे. आणि यामध्ये फिमेलनी -10 मार्क करून चालायचे आहेत, फिमेलनी -10 मार्क करून चालायचे. सध्या तुम्हाला हा कट ऑफ पटत नसणार आहे, पण कट ऑफ हाच असणार आहे. नॉर्मलायझेशनचा इफेक्ट, कारण की इकडे खूप जास्त इफेक्ट पडणार नाही. तिकडे जर विचार केला आपण तर पहिल्या शिफ्टवाले दुसऱ्या शिफ्टवाले यांचे मार्क वाढणार आहेत कुठं क्लर्कमध्ये, पण इकडे नॉर्मलायझेशनचा जास्त इफेक्ट पडणार आहे. त्याच्यामुळे कट ऑफ हा हायच असणार आहे. आता सध्या म्हणतील हा मुलं खूपच, मला माहिती आहे मुलं म्हणणारच आहेत हा कट ऑफ खूप जास्त सांगतायत, बाकी यूट्यूबवर तर याचा कट ऑफ खूप कमी सांगतात. पण विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ हायच जाणार आहे, निरीक्षकचा कट ऑफ हाय जाणार आहे. आणि आपण जर SC कास्टचा बघितला तर विद्यार्थी मित्रांनो SC कास्टवाल्यांनी 168 प्लस मार्कची तयारी ठेवायची आहे. आपले मार्क बघायचे आहे 168 प्लस, याच्यात 4-5 मार्क मागे पुढे पकडायचे आहे. पण या मार्कच्या तुम्ही जवळ समोर असाल तर स्वतःला सेफ समजून चालायचं आहे का, असं माझं मत आहे. जर कोणी इतर याच्यापेक्षा कमी सांगत असेल तर ते सांगू शकते. आता ST मार्कचं जर ST जर बघितला आपल्या कॅटेगरीचा तर यांनी 162 प्लस ठेवायचं आहे, 162 प्लस मार्काची तयारी ठेवायची आहे, म्हणजे त्यांना सेफ झोनमध्ये समजायचं आहे स्वतःला. आता जर बघितलं आपण EWSचं जर बघितलं, EWSचा कट ऑफ तर यांनीसुद्धा 160 प्लस, असं समजू नका की EWSचे मार्क तर खूप कमी लागतात मग एवढा कट ऑफ, त्यांनीसुद्धा 160 प्लस एक्सेप्टेशन ठेवायचे आहेत, तर आपण कट ऑफमध्ये बसण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता जर SC BC बघितलं आपण, SC BC वाल्यांनीसुद्धा 170 प्लसची तयारी ठेवायची आहे. 170 प्लस मला माहिती आहे सगळ्यात जास्त टफ कट ऑफ सांगणारा मीच असणार आहे. बऱ्यापैकी यांनी 150 जवळपास कट ऑफ सांगितले असणार आहेत, पण हे निरीक्षकचा कट ऑफ तुम्ही हायच पकडून चालायचं आहे. SC BC वाल्यांनी सुद्धा 170 प्लसची, आणि NT वाल्यांनी समजा त्यांनीसुद्धा 176 प्लसची तयारी ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ तुम्हाला पटणार नाही, पण कट ऑफ हा हायच जाणार आहे. त्यामुळे याच कट ऑफची तयारी ठेवायची आहे. हा पण जर पेपरचा क्रायटेरिया बघितला, म्हणजे पेपरचं हे बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं बघा हे मार्क आपल्याला म्हणजे एक्सेप्टेड आहेच, एवढे मार्क आपल्याला घ्यावंच लागत होते. इथं जर बघितलं आपण मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ, ज्यांचे मला मॅसेज आले त्यांनी आउट ऑफसुद्धा मार्क घेतलेले आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा क्वचित मुलं असे आहेत की ज्यांनी 8 मार्क घेतलेले आहेत. आणि इथं GKमध्ये बी जो विद्यार्थी मित्र 10 प्लस गेले, कोणाला 11, कोणाला 12, कारण की कोणाला फिक्स मार्क येतो. ज्यांनी कायद्याचा अभ्यास केला ना, कायद्यामधून सुद्धा GKचा अभ्यास होतो, मुंबई रिलेटेड क्वेश्चन आलेले आहेत, त्याच्यामुळं इथे बी सुद्धा विद्यार्थी मित्रांना चांगले मार्क आलेले आहेत. आणि मॅथ रिझनिंग ज्यांचं टफ होतं त्यांनी तर बऱ्याचपैकी मार्क, इथं सुद्धा काही म्हणजे डायरेक्ट BMCकडून मिस्टेक झालेलं आहे, TCSकडून इथं बी सुद्धा काही चुकीचे क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चनसुद्धा विद्यार्थी मित्रांनी मला पाठवले आहेत. बरेच क्वेश्चन चुकीसुद्धा, ॲन्सर चुकीचे दिलेले आहेत. काही तर असं झालं आहे, काही म्हणजे टोटल 4 ऑप्शनमध्ये सुद्धा उत्तर नव्हतं, असे सुद्धा काही ठिकाणी झाले. ते क्वेश्चनसुद्धा कॅन्सल होतीलच त्यानुसार. पण तरी पण आपल्याला कट ऑफ हेच विद्यार्थी मित्रांनो मार्क आपल्याला हेच तयारी ठेवायची आहे. हिच्यात 4-5 मार्क कमी किंवा 4-5 मार्क जास्तही सुद्धा जाऊ शकतो, हे पण तेवढं सत्य आहे, जास्तही सुद्धा जाऊ शकतो. पण आपल्याला एवढ्या कट ऑफ ठेवायचा आहे. एवढे मार्क जर असतील तर आपल्याला सेफ झोनमध्ये समजायचं आहे आपण. त्याच्यामुळे हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्याला असं वाटत आलं हे कट ऑफ वगैरे जरा थोडा हाय झाला आहे त्यांनी, आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण किती मार्क आले हे कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. अजून मग त्यातून आपल्याला कळेल की किती मार्क वगैरे आले आहेत, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत पाठवले. असं व्हायला नको की आपल्याला ज्यांना मार्क पाठवले ते आतापर्यंत हुशारच होते, त्यांचेच मार्क जास्त आहेत. त्याच्यानुसार बी थोडा अंदाज आपल्याला म्हणजे हे होऊ शकतं की बरेच हुशार विद्यार्थ्यांनी. आणि विद्यार्थी मित्रांनो TCSचं हे म्हणजे जे आपलं नॉर्मलायझेशनचं आहे, तर तुम्हाला निरीक्षकमध्ये त्याचा खूप म्हणजे कमी इफेक्ट पाहायला भेटणार आहे. कारण की कसं माहिती आहे का, TCSची एक्झाम ही जर बरेच दिवस चालली, म्हणजे 4-5 दिवसासमोर जर चालली, तेव्हा नॉर्मलायझेशनचा इफेक्ट पडतो आहे. आपली जी निरीक्षकची एक्झाम आहे ती एकाच दिवसामध्ये झालेली, त्याच्यामुळे हिचा इफेक्ट जास्त पडणार नाही. हार्डली तुम्हाला मी सांगतो 5 ते 6 मार्कापर्यंत इफेक्ट होऊ शकते, याच्यापेक्षा जास्त येणार नाही. झालं तर कमी 2-3 मार्कापर्यंत होईल. त्याच्यामुळे इथे जास्त नॉर्मलायझेशनचा इफेक्ट होणार नाही. त्याच्यामुळे इथे आपण एक्सेप्ट करायचं नाही की मग माझे मार्क सध्या कमी नॉर्मलायझेशन म्हणजे माझी शिफ्ट अवघड मग माझे मार्क वाढून जातील. इथे जास्त काही फरक पडणार नाही. इथे तुम्ही जे मार्क आहे त्याच्यापेक्षा 4-5 मार्क मायनस प्लस करू शकता.
याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जास्त काही इफेक्ट पडणार नाही. हां, क्लर्कमध्ये तिकडे इफेक्ट पडू शकतो मार्काचा, पण इथे जास्त इफेक्ट पडणार नाही. आणि हे जो आपण सांगितला आहे स्कोअर, हा जवळपास विद्यार्थी मित्रांनो याच्यात 5-10 मार्क कमी मायनस पकडून चालायचे आहे. 5 मार्क, जास्त नाही, 5च मार्क. आणि हाच कट ऑफ असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना हा कट ऑफ जास्त वाटत असेल त्यांनी बघा, ज्यांना पटलं त्यांनी घ्यायचं आहे, ज्यांना पटलं नाही त्यांनी सोडायचं आहे. त्यामुळे एक अंदाज लावला आहे आपण मार्कावरून, विद्यार्थी मित्रांनी पाठवलेला मार्कावरून हा अंदाज लावलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ आहे. आणि उगाच आपण आता कट ऑफमध्ये वेळ वाया घालण्यात, मला तरी वाटतं काही वेळ वाया घालण्यात पडणार नाही. तसं आपली समोर 50,000 प्लस भरती येणारच आहे. त्याच्यामुळे एखादा व्हिडिओ बघायचा आपल्या कट ऑफचा आणि आपण समोर कंटिन्यू अभ्यास चालू ठेवायचा आहे. उगाच कट ऑफ बघण्यात जास्त वेळ घालण्यात काही फायदा नाही. कारण की जे आपण करायचं होतं ते केलं. आता आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, आता आपली एक्झाम झालेली आहे, आपले मार्कशीट पण आलेली आहे, आपल्या आन्सर की आलेली आहे, आपल्याला किती मार्क आले हे कळले, आपण कुठे कमी पडू हे बघून आपल्याला आता आपल्या चुका सुधारून आपल्याला त्या विषयावर जास्त भर द्यायचा आहे. आता काही जणांना इंग्लिशमध्ये कमी मार्क आले असतील तर आपण इंग्लिशमध्ये कुठे कमी मार्क आले, आपल्या व्होकॅलमध्ये मार्क आले की ग्रामरमध्ये आपल्याला ते सुधारायचं आहे. मॅथ रिजनिंगमध्ये कमी मार्क आले असतील, कोणत्या चॅप्टरवर कमी मार्क आले ते बघायचं आणि ते चॅप्टर सुधारायचे. त्याच्यामुळं आता कट ऑफ वगैरे बघण्यात हे व्हिडिओ वायात घालण्यात, कारण रिझल्ट तर लागणारच आहे. आता रिझल्ट लागणार आहे, त्याच्यामुळे रिझल्टची वाट बघायची आहे. आणि तोपर्यंत आपण आपल्या अभ्यासावर जोर द्यायचा आहे. आपण कोणत्या विषयात कमी पडतो तो विषय कंप्लीट करत चालायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या येणारे 50,000 भरतीसुद्धा ऑल द बेस्ट. आणि समोर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण TCSची आपले तलाठी भरतीचे आता BMCचे घेऊ आपणच. तलाठी भरतीचे झाले आहेत, म्हणजे तलाठी भरतीची एक्झाम झाली होती त्याचे मराठी व्याकरणाचे आपण ॲनालिसिसचे व्हिडिओ घेतात. ज्यांना ते बघायचे आहे समोरच्या येणाऱ्या एक्झामसाठी TCSसाठी ते खूप फायदेमंद ठरणार आहेत. तर ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचे आपण आपल्या जवळपास 3 क्वेश्चन पेपर घेऊनसुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण ती सिरीज कंटिन्यूस होणार आहे. ज्यांना ते व्हिडिओ बघायचे असेल त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ बघत चालायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.